हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? मिनी ब्लॉग विथ रेश्मामध्ये तुझं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आहे रेश्मा आणि राहते बँगलोरमध्ये. आणि आज रात्री आमच्याकडे पाऊस झालेला होता, त्याच्यामुळं ना सकाळचं वातावरण खूप मस्त झालेलं होतं. आणि सकाळी उठल्यानंतरच धक्क्यावर धक्के बसत होते, कारण की सकाळ सकाळ बिल्डिंगचं पाणी गेलं, तर रात्री खूपच जास्त पाऊस झालेला होता. त्याच्यामुळं लाईट पण होती, बिल्डिंगचं पाणी पण गेलं होतं. सकाळी उठले माझा असा अवतार होता आणि मला सकाळी निघायचं होतं. मागचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला असेल तर मला गावाकडे यायला निघायचं होतं, कारण की शंभूला मम्मी पप्पा घेऊन आले होते आणि मला 15 दिवस सुट्टी होती. त्याच्यामुळे मी त्याला न्यायला गावाला येणार होते. आणि मग मी सगळा स्वयंपाक आणि ते आवरलं. किचनमध्ये पाणी थोडंसं राहिलेलं होतं, कारण की किचनचं पाणी स्लो जातं, म्हणून स्वयंपाक आणि ते आवरलं. आणि भांडे घासले आणि अंघोळ आणि ते करायला मी माझ्या फ्रेंडच्या रूमवरती गेलं. तर माझ्याकडे ऑप्शन नव्हता, कारण की मला निघायचं होतं. 12ला माझी ट्रेन होती. ते 4ला माझी ट्रेन होती, 12ला मला निघायचं होतं. त्याच्यामुळे माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नव्हता. मी जसं होईल तसं आवरलं होतं. आणि सकाळपासून मला ना असं म्हणजे कुठं निघायचं म्हणलं का मला काही आडवं जाऊ नये असं काही होतच नाही. सकाळी लाईट नव्हती, पाणी नव्हतं आणि निघायचं होतं. इकडनं तिकडनं कसं तरी आवरलं आणि यांना सुट्टीच होती मग शंभूच्या पप्पांना. त्याच्यामुळे मला हे सोडायला येणार होते. आणि ऊन पण असं येत जात होतं ना, त्याच्यामुळे मग कंटाळा येत होता असं, की निघायचं गावाला यायचं, तो आनंद वेगळाच असतो आपला सगळ्यांचा. सेमच होतं माझं पण तसंच. आनंद तर भरपूर खूप आनंद होता की गावाला यायचा. आणि खूप दिवसानंतरनं मी गावाला येत होते. एक 4 ते 5 महिन्यानंतर मी गावाला निघले होते. आणि 12ला 4ची ट्रेन, त्याच्यामुळे आम्ही 12-12:30 वाजता निघलो होतो घरून, जेवण वगैरे आवरून. आणि हे यांना सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे हे बँगलोरमध्येच थांबणार होते. मी एकटी माझं सोलो ट्रॅव्हल होतं ह्यावेळेस. आणि चाललं होतं तेच, त्याच्यामुळं हसी मजाक थोडासा आणि निघाले होते मी. आणि मला सकाळपासून एका धक्क्यावरती धक्के बसत होते. सकाळी लाईट नव्हतं, पाणी नव्हतं, दुपारी थोडासा पाऊस पण येत होता. आणि त्याच्यानंतर कळलं की मला माझी ट्रेन पण थोडीशी लेट आहे. आधी माझी ट्रेन 3:45 वाजता होती, त्याच्यामुळे आम्ही 12:30 वाजता 1 वाजता निघलो होतो. कारण की माझ्यापासून ट्रेनचं अंतर भरपूर लांब आहे, स्टेशनचं अंतर एक 40 किलोमीटर. त्याच्यामुळे मला जायला थोडा जास्त टाईम लागतो. आणि तिथे गेल्यानंतर कळलं की 3:45ची ट्रेन 6ला येणार आहे म्हणून. मग एवढा वेळ करायचं काय, बसून राहिलो आम्ही तिथं. कारण की जाताना उशीर नको व्हायला म्हणून आम्ही मेट्रो घेतली. मेट्रोने थोडंसं लवकर पोहोचलो. तिथे गेल्यावर कळलं की ट्रेन लेट होणार आहे. ट्रेन इकडनं तिकडनं ट्रेन आली 5:30 वाजता. अर्धा तास तिने पण टाईमपास केला आमच्यासोबत. ट्रेनने पण प्लॅटफॉर्मवरून ती जायला तयारच होईना. 6 वाजता इकडनं तिकडनं कसं तरी ट्रेन निघली. आणि पाऊस पण चालू झाला त्या टायमिंगला. आता मी यांना म्हणत होते 6 वाजले, तुम्हाला रिटर्न जायला थोडासा उशीर होईल, तुम्ही थोडेसे लवकर निघून जा. कारण की मी ज्या ट्रेनने येणार होते त्या ट्रेनने गुगलवरती म्हणजे मॅपवरती ते दाखवत होतं, की ट्रेनच्या मॅपवरती ते दाखवत होतं की त्यांनी रूट डायव्हर्ट केला आहे. आणि ह्यांना म्हणजे असं वाटतच नव्हतं की ही ट्रेन येईल म्हणून. ज्यावेळेस आम्ही स्टेशनवरती विचारलं, ते म्हणले तुमचा आहे रिझर्वेशन झालेलं आहे, तर ट्रेन त्याच रूटने येईल. पण ते दाखवत होतं की डायव्हर्ट ट्रेन झाली म्हणून. ते म्हणले आधी कन्फर्म करते मग जातो एकटी. माझ्यासाठी चिप्स आणले, ते हेच खाऊन घेत होते. त्याच्यामुळे मला झालं का. आणि थोडा वेळ बाहेरचा सनसेट एन्जॉय केल्यानंतर लगेच थोड्या वेळाने इतका जोरजोरात पाऊस आला की खिडकी लावून घ्यावं लागली आणि झोपून घ्यावं लागलं. आणि सकाळी उठल्यानंतर मी मस्त माझं आवरलं, डोकं वगैरे विंचरलं आणि परत विंडोच्या सीट, माझी विंडो सीट आहे त्याच्यामुळे विंडो सीटीवरती वरती येऊन बसले. आणि माझा असा अवतार झाला होता. परत कुणी बोलणार नाही की एवढं मस्त डोकं वगैरे आवरून मी बसली असेल म्हणून. आणि माझ्या शेजारच्या म्हणजे ज्या ह्या पिंक कलरच्या ड्रेसमध्ये काकू दिसत नाही, त्यांचा स्वभाव इतका छान होता ना. ते बोलतात ना, ओळखीच्या माणसांपेक्षा अनोळखी माणसं खूप चांगले असतात. ते म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतः बाहेर फिरत नाही, स्वतः एन्जॉय करत नाही, तोपर्यंत तुम्हाला बाहेरच्या लोकांसोबत म्हणजे कसं बोलायचं, काय बोलायचं, म्हणजे असं एन्जॉय करायला कळणारच नाही. त्यांच्यासोबत बोलता बोलता कधी मला कोणतं स्टेशन, दौंड स्टेशन आलं, मला ते कळलंच नाही.
आणि माझं पण असं होतं की माझ्यासोबत हे शंभूचे पप्पा नव्हते, शंभू नव्हते. माझं पहिलं असं होतं की मी पहिल्यांदा बँगलोरवरून पुण्याला एकटी येत होते. त्याच्यामुळे ना असं कोणीतरी पाहिजे सोबत की आपल्याला बोलायला बसायला. त्या होत्या माझ्यासोबत आणि सकाळी आम्ही चहासोबत घेतला, नाश्तासोबत केला आणि बाहेरचा व्ह्यू. आणि त्यांना माझ्यापेक्षा थोडंसं जास्त लांब होतं. त्या होत्या गुजराती, त्यांच्यासोबत मी हिंदीमध्ये बोलू शकत होते. त्याच्यामुळे आमच्या गप्पा शप्पा मारता मारता कधी दौंड स्टेशन आलं मला काही कळलंच नाही. आणि ट्रेनमध्ये काही एन्जॉय म्हणजे असं काही बोर होण्यासारखं असं काहीच नाही. सारखं कुणी ना कुणी येत राहतं. आता हा भवरा घेऊन आलेला मुलगा होता, खूप छोटा होता पण छान होतं, म्हणजे छान तो बनवून म्हणजे फिरून वगैरे दाखवत होता. प्रत्येकाची एक मजबुरी असते, तशी त्याची पण एक मजबुरी असेल असं मला वाटतं. आणि आपल्या आपल्या याच्यानुसार प्रत्येकाचं वेगळं चालूच असतं काही ना काही. त्याच्यानंतर हा थंडावाला आला. त्याच्यानंतर एक मस्त कानातले घेऊन आलेले काका होते ते. आणि दिसायला खूप छान छान दिसत होतं. ज्यावेळेस आम्ही हातात वगैरे घेतले ना ते दाखवले त्यांनी. ते मला म्हणले, माझ्या श्रीकीला काय गं, तुला छान दिसतील, तू घे म्हणून, नाही का. पण माझे जे एवढे सगळे याच्यामध्ये होते ना, माझ्याकडे याच्यातला प्रत्येकातला एक पॅटर्न होता, त्याच्यामुळे मी घेतला नाही. आणि ते मला सजेशन देत होत्या, हे घाल, ते घाल, ते घाल, हे घाल, असं चालू होतं आमच्या दोघींचं डिस्कशन बी चालू होतं. आणि त्यांच्यासोबत बोलता बोलता कधी टाईम गेला, हा बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही कधी पोहोचलो मला का ते कळलंच नाही. हडपसरपर्यंत माझा म्हणजे रेल्वेचा प्रवास हडपसरपर्यंत कसा गेला मला ते कळलंच नाही. लवकरच पोहोचला आम्ही. पण हडपसरमध्ये परत ट्रेन 1.5 तास एका जागेवरती उभी राहिली. त्यानंतरनं म्हणजे पूर्ण म्हणजे आधीच लेट होती. त्याच्यानंतरनं हडपसरमध्ये आले म्हणजे माझं असं ना पेशन्स पाहत होती ट्रेन माझं असं. काय बोलून काय नको असं झालं होतं त्या टायमाला मला. म्हणजे काय करणार ना, दुसरं कोणी नव्हतं. मोबाईल पाहून पाहून किती वेळ पाहणार. आणि त्यात रेल्वे एवढी गरम झालेली होती ना, खूपच जास्त गरम झाली होती आणि गरम हवा येत होती. कधी त्या ट्रेनमधून एकदा बाहेर पडते असं झालं होतं. पण ती ट्रेन सोडायला तयारच नव्हती मला. स्टेशनवरचा एवढा गोंधळ ऐकून असं वाटत होतं ना, आतमधला टीचर बाहेर येत होता. ए शांत बसा सगळ्यांनी, असं बोलू असं वाटत होतं. पण आता काय करणार ना, मजबुरी माझी. चाललं होतं का स्लो स्लो चालली ती ट्रेन, खूपच स्लो झाली. मला तिने माझी ट्रेन एकदम एवढी लेट झाली ना, मला 10:30 वाजता सोडणार होती तिने, मला 10:30 वाजता मला पुण्यात सोडलं. त्याच्यानंतर मी जी निघले का, मी परत मागवळून बघितलंच नाही. मी पहिल्यांदा मेट्रोत गेले, मेट्रोमधून एरोडा स्टेशनला उतरले. तिथे पण मेट्रो मला लवकर भेटली नाही, थोडासा वेट करावा लागला. म्हणजे मला जशी निघले का तसं मला लेटच होत होतं. आणि मेट्रो आली इकडनं तिकडनं, मेट्रोमधून बसून निघालेला. हा माझा ब्लॉग आहे ना, हा जवळजवळ 4 ते 5 दिवस लेट आहे. कारण की मी गावाला आले आणि भरपूर काय काय झालं मला ब्लॉग. आणि गावाकडे कसं आहे ना, बँगलोरसारखं नाही आहे. इकडं सारखं काही ना काही चालूच असते. कधी कुत्र्याचा आवाज येईल, कधी मांजराचा आवाज येईल. आणि शांतता अशी नाहीच आहे. आणि खूप दिवसानंतर ना आल्यानंतर ना मग बाबांचं पण हे चालू असतं, ते चालू असतं. त्याच्यामुळं ना मला टाईमच भेटला नाही असं ब्लॉग अपलोड करायला. याच्यानंतर ना मी भरपूर एन्जॉय केलं. मी ते ब्लॉग बी अपलोड करणार आहे. आणि हा मी मेट्रोमधले थोडासा व्ह्यू टाकला. याच्यानंतर मेट्रोमधून बाहेर पडल्यानंतर मी सरळ घरी निघून आले. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. आता मी घरी असायला पाहिजे होतं. आता मी येरावड्यात आहे पुण्याच्या. आता लिफ्टमधून बाहेर आले. आता लालपुरीचा वेट करायचा. लालपुरी माझी काय येत सगळे. येऊन झाले आता. मी तुझ्या पुढच्या व्लॉगमध्ये.